जे आपले सगळे विद्यार्थी मित्रांनो, रस्ता सुरक्षा अभियान या संबंधी आपल्याला आपले मोरे आपले यांनी त्याने आपल्याला चांगल्या प्रकारे सांगितलेलंच आहे. त्यानंतर मी आपल्याला याबाबत थोडक्यात माहिती देतो की रस्ता सुरक्षा अभियान का राबवलं जातं, त्याचे उद्देश. रस्ता सुरक्षा म्हणजे रस्त्यावर आपण सुरक्षितपणे राहायला पाहिजे आणि आपली त्या रोडवरती गेल्यानंतर कुठल्या प्रकारे जीवितहानी झाली नाही पाहिजे. त्या संबंधाने जे काय नियम पाळलेले आहेत, ते नियम बनवले नियम आहेत ते आपण नियम पाळले पाहिजेत. त्यामुळे आपली सुरक्षा होऊ शकते. त्यासाठी आपण 1 जानेवारी 2026 ते 31 जानेवारी 2026 या कालावधीत वसई, विरार आणि मीरा भाईंदर या परिसरामध्ये वाहतूक शाखेच्या मार्फत वाहतुकीच्या नियमांचं माहिती देण्यासंबंधी आपण वेगवेगळ्या माध्यमातून अभियान राबवलं. त्याच्यामध्ये आपण रस्त्यावरती पथनाट्य सादर केले, बाईक रॅली काढलेली आहे. तसेच शाळा कॉलेजमध्ये आमचे अधिकारी अंमलदार यांनी प्रशिक्षणपर शिबिर आयोजित केलेले, त्याच्यामधून प्रबोधन केलेलं आहे. आपण एक सर्व आता इथे बघतो, आपण एक मुंबई आणि इथे बघा किंवा मीरा भाईंदरला बरेच लोक हेल्मेट घालतात, पण आपले वसई विरारला हेल्मेट घातलेले मला वाटतं 10% पण नसतील. आता हे सगळे विद्यार्थी मला वाटते 11वी 12वी 9वी 10वीचे आहेत. यांना मी विनंती करतो की इथून पुढे जेव्हा तुम्ही आता गाडी चालवायची नाही, अजून मला नाही वाटत कोणी 18 वर्षाच्या वरचे असतील. 18 वर्ष झाल्याशिवाय कोणी गाडी चालवायची नाही. म्हणजे लायसन पहिलं रितसर परवाना काढायचा, त्याच्यानंतरच गाडी चालवायची. आता तुम्ही समजा पाठीमागे बसत असेल गाडीच्या, तरी जे आपले पुढे बसणारे गाडीवरती मोटरसायकलच्या गाडीवरती बसणार आहात, जे समोर गाडी चालवतात त्यांना पण हेल्मेट पाहिजे आणि पाठीमागे बसतो त्याला पण हेल्मेट पाहिजे. अपघात झाल्यानंतर तो रोड ठिकाण म्हणत नाही, तो चालवतो त्यालाच फक्त मी मार लागणार आहे, पाठीमागचा असंच राहणार, असं होणार नाही. त्यामुळे आपल्या सुरक्षेसाठी दोघांनी हेल्मेट घालणं जरुरी आहे. एकंदर आपल्या देशामध्ये बघितले तर थोडक्यात मी सांगतो माहिती आपल्याला. 2021-22च्या दरम्यान साधारण 1,60,000 लोक रस्त्यावरती अपघात झाले, त्याच्यामध्ये मयत झालेले आहेत. तर 1,60,000 मध्ये 46% मोटरसायकल अपघातात मरण पावलेले आहेत. म्हणजे 46% मध्ये जे मोटरसायकल अपघातात मरण पावलेले आहेत, त्यामध्ये 90% डोक्याला मार लागून मरण पावलेले आहेत. त्यामुळे आपण हेल्मेट घालणं किती आवश्यक आहे याचा आपण सर्वांनी गांभीर्याने विचार करावा. तुमच्यापासून सुरुवात करा. वेळ लागेल, हळूहळू सवय लावल्यानंतर त्याचा अनुकरण होईल. आपल्या वसई, विरार, मीरा भाईंदर गेल्या वर्षी अपघातामध्ये 184 लोक मयत झालेली आहेत. त्याच्यामधले 140 लोक फक्त मोटरसायकलवरूनचा अपघात झाले, त्याच्यामध्ये मयत झालेले आहेत. आणि ते बरेचसे हेल्मेट न घातलेलेच होते, म्हणजे 90% हेल्मेट न घातलेलेच. त्यामुळे याचा जरा गांभीर्याने आपण विचार करा. ह्या संबंधित लोकांनी नियम पाळावेत. जेव्हा आपण रोडवरती येतो तेव्हा वाहतुकीचा नियम पाळणं आवश्यक आहे. तेव्हा नियम आपण पाळल्यानंतर आपली स्वतःची पण सुरक्षा होते आणि जनतेची पण सुरक्षा होते. त्यासाठी मी आपल्या सर्वांना सांगतो, वाहतुकीचे नियम पाळा. या संबंधानेच आम्ही हा उपक्रम राबवतो. जास्त वेळ कमी आपला घेत नाही. जय हिंद.